अरे कोण आहे तुम्ही? संकेत, चहा घेणार आहेस? काय रे, डोळे का लाल झाले? रात्री बसलो होतो जरा एकटा, मूड झाला म्हणून. तुला सांगतो असं एकटा दारू पीत जाऊ नकोस, माणूस लवकर बेवडा होतो. आणि आम्ही कुठे आहे? रिचार्ज करायला गेलो. संकेत, काय झालं? आहे ना रे, टेन्शन आलंय. म्हणजे आता टेम्पो पण आपला पलटी झाला, तेवढं नुकसान झालं. त्या शहाने आपल्याला नव्याने ऑर्डर दिली खरी, पण तेवढे आपल्याकडे पैसे नाहीत ना रे. एवढे सगळे पैसे उभे कुठून करायचं काय कळत नाहीत. 2 लाख रुपये तरी कमी पडतात यार. अंदाज येत नाही कुठून काय पैसे जमा होतील. खरं तर आपण ही ऑर्डर पूर्ण केली पाहिजे रे, कारण तसं कमिट केलं आपण शहाला. पण काय काळजी करू नको संकेत, काहीतरी होईल. बिझनेससाठी पैसे मिळतील, होईल काहीतरी. थँक्यू अवधूत, थँक्यू यार. काम करतो. हां, पण काय काळजी करू नको संकेत, काहीतरी होईल. बिझनेससाठी पैसे मिळतील. संख्या. अरे अवधूत, तू कधी आलास? अरे मी आलो, तू कुठे होतास? अरे तर रिचार्ज करायला गेलेलो रे. संख्या, एक चांगली बातमी. काय? अरे मी विठ्ठल काकांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की नाईकला सांगायला की आपली जी काय किंमत ठरली जमिनीची, हां, त्या ठरलेल्या किमतीपेक्षा तुम्ही जर आम्हाला कमी रक्कम दिली तरी पण चालेल, पण आम्हाला कॅश द्या. आणि वाटतं विठ्ठल काकांनी बोलणं केलं नाईकशी, आणि नाईक बोलला की 3-4 दिवसात आपल्याला पैसे दे. कशाला 3-4 दिवस? कशाला? खूप लांबणीवरतीच आहे. मला असं वाटतं आपण आजच जाऊया तुझ्या गावी. म्हणजे काय माहिती आहे, नाईकशी तुला समोर समोर बोलता येईल ना रे, म्हणून बोलतोय मी. आजच जाऊ ना गावी आपण. बरोबर बोलतोयस तू. एक काम करूया, आज नको, पण आपण तिघही उद्या जाऊयात. हां, उद्या जाऊ. आम्ही मी तुझ्या गावी येऊन काय करू? तुम्ही नाही अवधूत, ऐक, आता आपलं ठरलंय ना तिघं जायचं. अरे नाही जायचं, तुम्ही जाऊन ये ना, मी इथे काम. नाही, तू मेन आहेस. हां, मेन तुला मामाकडे जाता येईल ना रे. हां, पण मी कामं करेन, तुम्ही दोघं जाऊन. नाही, आता आपण जायचं तिघं. तू येतोयस? ठीक आहे. सकाळी उठलो ताडी, दुपारी उठलो ताडी, जेवलो ताडी, संध्याकाळी नाश्ता केला की ताडी. टेन्शन नाही ना. ताडी गँग बनवू आपण. काय ताडी गँग? काय रे, मागच्या महिन्यात तू आणि अवधूत रात्री अचानक आलात आणि सकाळी परत ताबडतोब निघून गेलात, आणि तेही मला बाहेरून कळलं, आणि आजही न कळवता आलात. काका, हे बघा, मी तुम्हाला मुंबईहून येऊ नका असं सांगितलं होतं, त्यालाही काही कारण होतं. अहो काका, पण जरा पैशांची अर्जंट गरज होती हो, आणि म्हणून मी पर्सनली इकडे आलो. म्हणजे कसं लवकर आपल्याला तो व्यवहार संपवता येईल ना. अरे पण निदान फोन करून कळवता तरी येता. आपण कशाला तुम्हाला फोन करायचा? ह्याचं घर, तुम्हाला कशाला फोन करू? तुमचं काय झेंगड बिंगड चालू आहे का इकडे? ए, कानाखाली आवाज काढ ना, जास्त बोलत तर. हे बघ, मी माझ्या आयुष्यात कसलीही लपवाछपवी केलेली नाही. तुम्ही अवधूतला घेऊन आलात म्हणून मी बोललो. तुम्हीच मागच्या महिन्यात बोलला होतात ना की त्याला काहीतरी हुताटकीचा त्रास वगैरे होतो म्हणून. काका, ही माडी नॅचरल असते ना,
हे बघ, प्रमाणात घेतली तर तब्येतीसाठी एकदम गुणकारी असते. हो ना? हा. अमृत संकेत अमृत. हा, पोरगा शिकला धंद्याला लागला. अरे उठत नाही. कुठे जात आहे? कुठे जात आहे? तू कुठे गेलास? वॉशरूमला गेलो होतो. तिकडेच चाललोय. अरे मग जा लवकर इथे करायला. जातो. तूच काय जास्त चल लवकर. चल पटकन जाऊन येऊया. रात्र जाऊन आलं पाहिजे. हे संख्या चल चल रॉकेल घेऊन येऊया. का दारू संपली? डोक्यात घाली ना हे. अरे लोड शेडिंगमुळे इकडे लाईट जाते ना, तर ते गॅस बत्ती लावायला रॉकेल उपयोगी पडेल. चल 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 चल. तू जा. मी अवधूतच्या मामाच्या घरी चाललोय. मामाकडे कशाला? अरे ते जेवणाचा डबा आणायचा ना आपल्याला. अरे आता आम्ही रॉकेल आणायला चाललो होतो, इथं आम्ही डबा घेऊन येतो. ऐका एवढं कशाला करताय? त्यापेक्षा मी पटकन जाऊन पटकन घेऊन येतो. तू थांब जरा इकडे, आम्ही लगेच जातो आणि लगेच घेऊन येतो. तू बस इथे, आराम कर, रिलॅक्स हो, गेम खेळ ना तू. तुमची दगदग अरे बस होणार. रे. अवधूत बेंचोत यांच्या आधी मीच जातो. ए, कोण आहे? ए, हे बघ का असे तर समोर आहे. मला भीती नाही वाटत. भीती वाटते पण. संकेत वैशाली घाबरलास ना? नाही नाही पण काय ग मस्त आवाज काढतेस. चावट. तू इथे कशी? डब्बा द्यायला. हो डब्बा द्यायला आले. अच्छा एवढ्या लांबून डब्बा द्यायला. हो. एक नंबर. हा मग आज डब्यात काय फिश की चिकन? ए आज व्हेज आहे डब्याला. अरे श्रावणी पौर्णिमा ना. हां पण काय ना ते जरा बिझी असल्यामुळे ना मला पंचाक बघायला मिळत नाही. आणि बिझी असल्यामुळे माझ्या बाबूला पण मला बघायला मिळत नाही. मग वाट बघून बघून हा बाबू हिलमोसून गेला.
आता मी तुला काय करणार ना बाबू. एक तर मी तुला कधी भेटतो जेव्हा मी गावात येतो तेव्हाच आपली भेट होते ना. आपलं असं एकांत बिकांत मिळत नाही. पण आज आपल्याला एकांत मिळालाय म्हणजे हा दिवस आपल्या लक्षात राहायला पाहिजे ना. हो. तसं आपण काहीतरी केलं पाहिजे ना. हा. म्हणूनच मी तुझ्याकडे आज काय मागितलं तर तू मला देशील ना. अरे बोल ना, तुला काय हवंय? मला किस पाहिजे. मला वाटलंच होतं तू किस मागणार. एवढं ओळखतेस तू मला. मग डोळे बंद कर. लगेच देतेस. हा. थांबा हा हा थांबा थांबा आता नाव ते कंट्रोल. थांबा. डोळे उघड. डेंटडेन काजराचा किस. काय झालं? ऐक काजराचा किस नको आहे. काजराचा किस मुंबईत आम्ही जेवता बिवताना खातो तो नको आहे मला. पप्पी पाहिजे. शी संकेत तू पण ना. अरे आपलं लव सुरू होऊन आता काहीच दिवस झालेत ना. आणि मी काय रस्त्यावर पडलेला बिटका आंबा आहे का कोणी येईल आणि चोकून जाईल. ऐक ना ऐक 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 ना ऐक तर माझं ऐक. मी तुझ्यासाठी कोण परका आहे का. हां माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. प्रेम असलं तरी असलं तसलं मी काही करायला देणार नाही. हे सगळं लग्नानंतर. अगं मी ऐक लग्नानंतरचं प्लॅनिंग आहे ना मी सगळं करून ठेवलं आहे. खरंच. हां मग हे बघ आपलं लग्न झालं ना की आपण तुझ्या ह्याच गावात आपलं स्वतःचं घर घ्यायचं. हां मुंबईत तसं आपलं स्वतःचं घर आहे तसं काही टेन्शन नाही. पण ह्या गावात आपलं स्वतःचं घर मोठं आलिशान घर. आणि आपण गावी कसं यायचं माहिती आहे का. कसं. गाडीतून यायचं. विमानातून येऊया. विमानातून या आपण. असं एक गाडीतून असं यायचं. तू असं घरी एकदम छान रिलॅक्स राहायचं. म्हणजे अजिबात तू काम बिम काय करायचं ना. अरे पण मला स्वयंपाक येतो सगळा. बाबू त्यासाठी मी नोकर चाकर ठेवणार ना तुझ्यासाठी. म्हणजे असं नोकर आपल्याला एक शूज घालणार एक नोकर शर्ट घालणार. पण जवळ फक्त तुला मीच घेणार. हां जवळ फक्त मी घेणार. आणि एक तुला ना अशी आलिशान खुर्ची देणार. त्या आलिशान खुर्चीवरती तू दिवसभर असं झुलत राहायचं. कसं वाटतंय. छान वाटतंय. छान वाटतंय ना. एकदम असं एसी लावल्यासारखं गार गार. शिट पण आता काय करणार. मी तुझ्यासाठी एवढा विचार करतो. म्हटलं आपण लग्न झाल्यावर असं असं करू. पण तुला माझ्यावर विश्वासच नाही ना. बाबू काय. मी तुला किस देणार नाही असं म्हणाले ना. हो पण तू मला किस करू शकत नाही असं कुठे म्हणाले मी. तू म्हणजे करू शकतो आपण. हां. खरं. हो. बाहेर पाण्याने हालत आहेत. झोपाळा कसा हालतोय. इथे जरा डेंजर आहे. कोणतं बघेल ना आपल्याला. कोण. आपण आज जाऊया बाबू. अरे पण इथे. नाही आज जाऊया. काही सणसणीत पत्ते आले. अरे रॉकेल आणायला गेले तेव्हा पत्ते आणले ते बरं झालं. हां. तेवढा टाइमपास होतो रे. अरे जाताना दोघं गेलात येताना त्याला विसरून आलास की काय. कोणाला. झांप्याला. अरे हां त्याचं काहीतरी काम आहे बोलला तो. कुणाचं. आम्हीच रे. हबा आला. अरे झांप्या गेलेलास कुठे. नायकाकडे गेलो होतो जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोलायला. झालं ना डन. अरे त्याच्या आईला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि तिच्या उपचारासाठी बराच खर्च येणार आहे म्हणे. त्यामुळे तो बोलला की हा व्यवहार नाही करू शकत. लागले बाबू. आता शाळेला आपण कमिटमेंट केलेली की काही झालं तर तुझी आम्ही ऑर्डर कंप्लीट करू. आता ऑर्डर कंप्लीट करायला पैसे लागतात ना रे.
पैसेच अरेंज नाही झाले तर कशी ऑर्डर आपण कंप्लीट करणार? हे संख्या म्हणजे हा पण डाव हातून गेला. अरे यार, काही करून ना शहाच्या ऑर्डरसाठी पैसे मिळाले पाहिजेत रे. हा पत्ता माझ्या मर्जीचा आलाय. बघू पुढे काय होतं या डावात. चल चल बाहेर गाणपाट काळोख आहे. त्यात या काळोखात ती बाई समोर आली आणि आपल्या डोक्यात काय टाकलं तर चल चल मी नाही येणार. तू चला. हा जा. भेटलो तुला त्याच्याबद्दल मनात होता राग. मोर पिसासमोर तुझ्या केसांना तो वारा स्पर्श करत होता. भेटता क्षणी जेव्हा माझे लक्ष तुझ्या डोळ्यांनी वेधून घेतले, जीवनातल्या या दुष्काळात तेव्हा तुझ्या प्रेमाचे मेघ दाटू लागले. नदीकाठी पहिल्यांदा जेव्हा अबोल नाते आपले फुलले, अंधारातील काजवे तेव्हा सूर्याहूनही प्रखर दिसू लागले. विश्वासाने हात जेव्हा तू हाती दिलास, तेव्हा प्रेम मला समजू लागले. कधीही न बोलणारे शब्द कवितेचे आज माझ्याशी बोलू लागले. आता इतक्या कमी वेळात एवढे पैसे कुठून उभे करायचे आपण? काय आहे? अरे सांग ना, काय करतोयस? एवढे पैसे? ऐक 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 हायपर नकोस, हायपर नकोस. ऐक ना, काल रात्री जो प्रकार झाला ना, तू आणि अवधूत झोपलेला बरोबर, तर मी तुमच्या आधी उठून अवधूतची बॅग चेक केली, तर अवधूतच्या बॅगेत हे मला पैसे सापडले. मी त्या बुवाकडे जातो आणि अवधूतला या सगळ्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय करायला सांगतो. हां चालेल. पण एक मात्र लक्षात ठेवा की यापुढं मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही या गावात पाऊस सुद्धा टाकू नका. विठ्ठल काकांनी काल जे काही सांगितले ते ऐकून डोकं फार बधीर झालं यार. आपल्या अवधूतचा ह्या पौर्णिमेचा फेरा सुटेल की नाही काय माहिती. सर्व वशीकरणाय ओम नमो ओम नमो हनुमते ओम नमो हनुमंताराय रुद्रावताराय सर्व वशीकरणाय ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व
सर्व वशीकरणाय स्वाहा. ओम नमो हनुमते सर्व वशीकरणाय स्वाहा.